ओम नमः शिवाय सगळ्यांना आणि हाय. तर बघा आज फायनली करतोय आम्ही घर खाली आणि पूर्ण घर असं इकडे तिकडं झालंय बरं का पूर्ण सामान, कारण की पूर्ण काढलंय आता आणि पॅकिंग करतोय. थोडी थोडी थोडं खाली नेऊन ठेवलंय, थोडं वरती आहे. तर बघा कसं घर झालंय, दाखवते बरं का तुम्हाला. खाली करायचं म्हणलं की टेन्शनच आहे बाबा येत. बघा ते बेडरूम खाली झालंय. पूर्ण हे असं थोडं बिगर कामाचं सामान असं बाजूला काढून ठेवलंय. अजून आमची बाई तर झोपली, तिला बरं वाटत नाही मोठीला. आणि हे बघा कपाट खाली झालंय आणि यांना काही काम नाहीये दोघांना. बघा हे इथं असं आहे. कपाट पण भारी होतं, बनवून घेतलेलं होतं आम्ही. आणि तिकडं तयारच घेऊन घेतलं. निघा खाली निघा, त्याच्यामध्ये नाही झोपायचं बेटा. लागल बिगल बाळा पाय पोरं. त्यांना तर मस्ती करायला खूपच भारी होऊन गेलं कपाट. हे असं भरून ठेवलंय सामान याच्यामध्ये, कारण की याच्यात थोड्या काही काचाच्या बरण्या आहे त्या आहे ना, त्याच्यामुळं याच्यामध्ये भांडे भरून ठेवले. आणि किती मोठे अशा थैल्या तर किती खाली नेऊन ठेवलेलं आहे पूर्ण सामान भरून. तरी पण हे बघा असं वाटत होतं की आता थोडंच सामान बाकी, पण बापरे बाप पूर्ण सामान कसं आतमध्ये असतं ना, त्याच्यामुळं असं वाटतच नाही की तो सामान जास्त आहे म्हणून. आणि आज काढलं तर बापरे, ते म्हणते बापरे अर्ध सामान, अर्ध्यापेक्षा जास्त सामान तर आपलं इथंच राहिलेलं आहे. म्हटलं तुम्हाला काय वाटतं घरामध्ये सामान कमी थोडी राहतं. तर बघा हे असं पूर्ण घर फैलून गेलं आमचं. अरे बाबा कहून मस्ती करताय, उतरा ना खाली. लागलं बिगलं तर उपाधी फालतूची. काय करावं, लेकरं बी भले टेन्शन देते बाबा. तर असं चाललंय आमचं घर खाली आता. आणि तिकडलं घर तिथं 2 दिवस झाले साफ करते बघा, 2-3 दिवस झाले एवढं. त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायलाच होत नाही आहे. काय करणार, एकलीच आहे करायला. मुलांची शाळा आज त्यांची रजा पाडली, कारण की मोठीला बरं वाटत नाही आहे आणि हे दोन गेले नाही. म्हटलं थोडं थोडं एक एक बी सामान वरती नेलं तेवढी सेल्फ होऊन जाते हो की नाही. त्याच्यामुळं त्यांना काही पाठवलंच नाही आज शाळामध्ये दोघांना. आणि मग हे असं सामान वरती न्यायचं आहे आता. लिफ्टमध्ये तर नेऊ देत नाही मोठं मोठं सामान, छोटं छोटं नेऊ देते, पण तरी पण म्हटलं बरं आहे दोघे जण कसे बी असले तर एक एक थैली तर घेऊन पळतील वरती. तर म्हटलं मग तुम्ही राहा घरी, आज पोरांना जाऊच नाही दिलं शाळामध्ये. असं थकून गेले. अजून तर सामान लावायचं बाकी आहे. सकाळचे उठले तेव्हापासून पूर्ण पॅकिंग करते आणि कोणी हेल्प करायला पण नाही आहे, कारण की मी एकलीच आहे. सगळं मलाच पाहावं लागतं.